अन्नाले खाते शिवने बघा, आता सध्या ते जालना शहराचे आमदार आहेत आणि मी पण जालना शहराचा एक जिल्हाध्यक्ष आहे काँग्रेस कमिटीचा, अनुसूचित जाती जमातीचा. आणि एक भेट म्हणून आलो होतो त्यांच्याकडे की येणाऱ्या काळामध्ये काही SC डिपार्टमेंटचे आपण काही काम करणार का, अनुसूचित विभागाला तुम्ही काही न्याय देणार आहात का. तर त्यावर त्यांचं नेमकं उत्तर आलं की बाबा यस, आम्ही तुमच्या बाजूने आहोत. आणि अशा बऱ्याच काही राजकीय गप्पा आमच्याशी झाल्या, काही कामाबद्दल होत्या, काही समाजाबद्दल होत्या. त्यामुळे त्यांच्यात भेट घेणं आम्हाला गरजेचं होतं. राजकीय आता येणाऱ्या काळामध्ये तोंडावर जे महानगरपालिका निवडणूक आलेली आहे, तुम्ही म्हणता राजकीय चर्चा झाली. राजकीय चर्चा नेमकी काय झाली काय नाही, आणि त्यांनी काय म्हटलं तुम्हाला? त्यांनी पण सांगितलं आम्हाला की राजकीय चर्चेतून बघा, नेहमी एक आता ते जालना शहराचे आमदार आहेत, त्यांनी मला विचारपूस केली की तुम्ही जे काही SC डिपार्टमेंटच्या भूमिका मांडत असता, तुम्ही बोल्ड मांडत असता, अशा पद्धतीची त्यांच्याशी माझी चर्चा झाली. यापुढे तुम्हाला जर हे असेल तर निश्चितपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी न्याय देण्याचं काम करू, अशी आमची चर्चा झालेली आहे. नाही, सरळ सांगा की जर उद्या त्यांनी तुम्हाला ऑफर दिली तर तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहात का? हे बघा, माझ्या समाजाच्या प्रती जो पण पक्ष आमच्या समाजाच्या बाजूने भूमिका मांडेल त्या बाजूनं मी नक्कीच असेल. एकीकडे कैलास गोरंट्याल देखील राजकीय भूकंप करणार असल्याचं बोललं जातं आहे, एकीकडे तुम्ही देखील पक्ष सोडण्याच्या मार्गावर दिसत आहेत. काय वाटतं तुम्हाला? नाही, काय झालं, माननीय हे कैलास गोरंट्यालजी साहेब होते आमचे मागचे आमदार. 3 वेळेस त्यांना जालना वासियांनी निवडून दिलं आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, मला वाटतं आपणच मुलाखत घेत होतात त्यांची, त्यांनी असं स्पष्टपणे सांगितलं होतं की जालनाचं त्यांनी नाव असं केलं की जाना जाना जाना, म्हणजे ज्यांनी जास्त काम केलं जालनाचे लोक त्यांना जाना जाना म्हणत होते. मग 3 वेळेस कोणत्या जिल्ह्यानं तुम्हाला निवडून दिलं? जालना जिल्ह्यानंच निवडून दिलं आहे. तुमच्या गावाकडली तर वोटिंग आणून तुम्ही केलेली नाही. इथे तुमचा समाजही तितका मोठा नाही, ते म्हणते आमच्या स्वबळाची, असं नसतं. मग SC समाजाला महत्त्व देतच नाहीत तुम्ही. SC समाजानं वोटिंग केलं, OBCनं वोटिंग केलं, जे काँग्रेस प्रेमी होते त्यांनी सगळ्यांनी वोटिंग केलं. मग तिथे का नाही तुम्ही बोलत आमच्याविषयी? आमचे प्रश्न काही मांडले, देखेंगे करेंगे अशा पद्धतीची भूमिका सेट नेहमी घेतात. त्यामुळे तर आम्ही आज SC डिपार्टमेंटच्या शहराध्यक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या नात्यानं मी सन्माननीय अर्जुन भाऊ खोतकर यांना भेटायला आलो. यावरून हे स्पष्ट होतं की तुम्ही माझे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यावर नाराज असल्यामुळं इकडं आमदार खोतकर यांना भेटायला आले. साहजिक आहे ना हो, आम्ही स्वाभिमानानं काम करणारी लोक आहोत आणि आम्ही बौद्ध समाज असा आहे, ज्यांना एकदा शब्द दिला तर दिला, मग त्याचं नुकसान जरी झालं तरी त्यावेळेस आम्ही काही बघत नसतो. आम्ही त्यांना प्राणपणाने जीव लावला, सगळ्या काही गोष्टी केल्या, आणि तरीसुद्धा ते आमच्याशीच नाराज असतील तर त्या ठिकाणी काय राहणार? त्यांनी जे शब्द वापरले की काँग्रेसच्या बळावर नाही तर माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर मला एवढं मतदान भेटलं, त्यामुळे तुम्ही नाराज आहात का? हो, साहजिक आहे ना, स्वतःचं कर्तृत्व ठीक आहे असेल, पण तुमचं इतकं नाही ना कर्तृत्व. 73,000 मतं आहेत साहेब. 73,000 जी मतं मिळाली तुमच्या कर्तृत्वामुळे नाही ना. आम्ही काँग्रेस जण आहोत, काँग्रेसनं काम केलं, सोबत मित्रपक्षाने काम केलं, सर्वांनी काम केलं. आता सर्व स्वाभिमानी जे माझे कार्यकर्ते आहेत ते काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, उभाटाचे कार्यकर्ते असतील,